प्रिय दर्शक मित्रो, आज आपण या ठिकाणी क्रिकेट टूर्नामेंटचं जे आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपल्या समाज भूषण सुरत शहरातील नामवंत असं या ठिकाणी उपस्थित आहेत। तरी मी प्रथमतः आपल्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक असे आदरणीय भाऊराव जिप्पाजी सूर्यवंशी तात्यासाहेब यांचं आपण मंतव्य जाणून घेऊ। तरी आपण तात्यांशी दोन शब्द या विषयावर तात्यांच्या काय शुभेच्छा आहेत ती मुलाखत घेऊया। आपलं नाव? माझे नाव भाऊराव जिप्पा सूर्यवंशी। क्रिकेट टूर्नामेंट यांना 20 टीम यांना संधी मिळाली सोनेरी कर्माने घडूया। आपल्या समाजाचे हे पहिला प्रथम आपल्या समाजाचे कार्य सर्वजण समजून या कार्याला एकदम एक नंबर आणायचा आपली प्रयत्न आहेत आणि सर्वांना मी शुभेच्छा देतोय। धन्यवाद। तात्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत तरी मनापासून धन्यवाद। तरी आपल्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संत सेना महाराज वेटरोड मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार माजी उपाध्यक्ष असे आदरणीय बापूसाहेब धनराज महाले बापूंचं या ठिकाणी आपण शुभेच्छा आणि मंतव्य जाणून घेऊया। तरी बापूंना विनंती या ठिकाणी आपण आपलं मंतव्य मांडावं। हॅलो, चालेल। धन्यवाद। आज या कार्यक्रमाची रूपरेखा मी आपल्यासमोर मांडत आहे। मी धनराज महाले। औपचारिकरित्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिंडोली येथे आमचे श्री राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटनाचे आयोजक अध्यापक जे मान्य भाऊसाहेब गुलाबराव वरसाडे यांची मुलाखत झाली व त्यांनी टुर्नामेंटविषयी थोडी माहिती दिली व त्याबाबतमध्ये मी सुद्धा आपल्याला थोडं जानकारी देत आहे। क्रिकेट म्हणजे राष्ट्रीय खेळ आणि खेळ म्हणजे सुरुवात पासून तर इथपर्यंत हा खेळ आहे। बिल्डिंगचा पाया जर पक्का राहिला तर बिल्डिंग 10 माळपर्यंत आपण चढू शकतो। तसेच क्रिकेट पण हा असा राष्ट्रीय खेळ आहे, त्याला सुरुवात पासून चांगल्या प्रकारे आपण टुर्नामेंटमध्ये प्रॅक्टिस जर केली, लहान पोरांना आतापासून आपल्या मुलांना प्रॅक्टिस जर दिली तर ते पुढे आपले भविष्य उज्ज्वल करू शकतील। आज भाऊसाहेब यांनी जो टुर्नामेंटचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरेखर धन्यवादचा पात्र आहे। असं आयोजन करणं म्हणजे फार मुश्किलची गोष्ट आहे आणि या 20 टीम आहे। एका टीम मध्ये 16 मेंबर्स आहेत, 16 खिलाडी आहेत, असून 320 खेळाडू आहेत। त्यांना प्रॅक्टिस करणे किंवा सर्व प्रकारचं ज्ञान देणे आणि कोच वगैरे त्यांनी लावून हा टुर्नामेंट पुढे चांगल्या प्रकारे प्रचलित करणार आहेत। या टुर्नामेंटला सुरत शहराच्या वतीने तसेच सुरत शहराचे जे काही खेळाडू जाणकार किंवा खेळविषयी जे जाणकार आहेत त्यांनी याच्यात भाग घ्यावा आणि हा टुर्नामेंट चांगल्या प्रकारे पार पडावा, तसेच आपले सहकार्य लाभावे या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो। तसेच पदोपदी आपण या टुर्नामेंटला साथ सहकार करावे व पळपड आपण त्यांना मदत करावी अशी माझी आग्रहाची नम्र विनंती आहे। धन्यवाद। जय संत सेना। थँक्यू। धन्यवाद। या ठिकाणी बापूसाहेबांनी अति सुंदर अशा शुभेच्छा दिल्या आहेत आणि आपलं छान असं मंतव्य मांडलेलं आहे। तरी मी विनंती करतो आपल्या संत सेना महाराज वेटरोड मंडळाचे दुसऱ्यांदा खजांची म्हणून आता जे विराजमान आहेत असे आदरणीय आबासाहेब मोहन खोंडे साहेबांना मी विनंती करतो त्यांनी सुद्धा आपलं या ठिकाणी मंतव्य मांडावं। आबासाहेब। जय संत सेना महाराज। આ જે કાર્યક્રમ છે અને ગુલાબરાવ વરસાડે સાહેબશ્રી એમને જે આ કાર્યક્રમ માટે અત્યારના જે ટીન એજર્સ એટલે યુવાન છોકરાઓ માટે જે કાર્યક્રમની શરૂઆત કરી છે તે શરૂઆત એકદમ વ્યવસ્થિત સારી રીતે અને હું એમ કહું છું કે અત્યારના જે બી છોકરાઓ છે તે છોકરાઓને ઉત્સાહિત થાય અને એમને પ્રેરણા મળે। ગુલાબરાવ દાદા
એમના તરફથી. અને આ કાર્યક્રમ માટે બહુ સારામાં સારું આયોજન છે અને બધા સમાજ બાંધવ અને આપણા જેટલા બી સમાજ બાંધવ છે અને એમને હું શુભેચ્છા પાઠવું છું. धन्यवाद आबासाहेब. या ठिकाणी मी आबासाहेबांबद्दल एक सांगू इच्छितो. या ठिकाणी जे या आयोजनाची जी पत्रिका जी बनवली आहे त्या पत्रिकेमध्ये सुरत शहरातून एकूण 252 असे समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कार्यकर्ते पदाधिकारी तसेच काही टीमचे काही खिलाडी यांचं नाव घेतलेलं आहे. परंतु प्रिंटिंग मिस्टेकमुळे साहेबांचं नाव या ठिकाणी सुटलेलं आहे. तरी ती वैयक्तिक मी त्याबद्दल मी आबासाहेबांकडून एक व्यक्तिगत माफी मागत आहे. तसेच मी दिलगिरी व्यक्त करत आहे. तरी आबासाहेबांनी या ठिकाणी खूप चांगला असं मंतव्य मांडलेलं आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत. तरी पुढील आपल्या संत सेना महाराज मंडळ बेडरोड सुरत शहरचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब रवींद्र ताराचंद चित्ते साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी आपण चित्ते साहेबांकडून अण्णासाहेबांकडून काय आपण शुभेच्छा घेऊ, मुलाखत घेऊ आणि त्यांचं मंतव्य काय आहे ते आपण जाणून घेऊ. जय संत सेना महाराज की जय. राष्ट्रीय नाविक जनसेवा संघटनाचे अध्यक्ष श्री गुलाबराव वरसाडे साहेब यांनी जे क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन केलेले आहे त्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये ही प्रथमच सुरुवात आहे आणि याच्यात आपल्या नाभिक समाजाचे 20 टीम वगैरे इन्वॉल्व आहे. त्या 20 टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहे. आणि माझं तर मंतव्य आहे की या 20 टीममध्ये का पुढच्या कोणत्याही या आयोजनमध्ये क्रिकेट टुर्नामेंटमध्ये एकाच खिलाडी आपल्याला राष्ट्रीय फलकावरती यायला पाहिजे अशी त्यांनी मेहनत घ्यावी आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय अण्णासाहेबांनी खूप चांगल्या या ठिकाणी आपल्या शुभेच्छा आणि मंतव्य मांडलेलं आहे. त्यानंतर संत सेना महाराज मंडळ बेडरोड सुरत शहरचे मंत्री आदरणीय आबासाहेब प्रभाकर दंगल एसी यांचं सुद्धा या ठिकाणी आपण मुलाखत आणि शुभेच्छा घेऊया. आदरणीय आबासाहेब. जय संत सेना महाराज. आज या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहेत सर्व समाजाचे वडील बांधव ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. आणि या संघटनाने जनसंघटनाने नाभिक जनसेवा संघटनाने जे कार्यक्रम ठेवलेला आहे क्रिकेट टुर्नामेंटचा, तर यामध्ये 20 टीम आहेत, 320 खिलाडी आहेत. त्यात आमने सामनेची टीमची जी बराबरी आहे, जे मेहनत करतील हे मुलं. आणि आज जो हा क्रिकेट टुर्नामेंटचा कार्यक्रम घडवून आलेला आहे हे एक समाजासाठी खूप चांगली बाबत आहे, उत्सवची बाबत आहे. मुलांना बी याच्यावरून होतकरू होतील. मी इथं माझ्या समोर 2-3 मुलं फॉर्म भरायला आले तेव्हा म्हणाले की बुवा आम्हाला घर आणि दुकानच दिसत होते, पण आज हा कार्यक्रम नंतर आम्हाला काही एक असा नवीन कार्यक्रम घडून आणलेला आहे. तर याच्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी समाजाचे सुरत शहरातील नामवंत असे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक समाजभूषण या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी आपलं मंतव्य मांडलेलं आहे, शुभेच्छा दिल्या आहेत. तरी सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद.